नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि याच सणानिमित्त आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून. ऐसपैस वाढणाऱ्या पुण्यात आता आणखी 3 महापालिका करण्याचा निर्धार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलाय. पुणे जिल्ह्यात प्रचंड वेगाने झालेलं शहरीकरण आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या पाहता पुण्यात आणखी 3 महापालिकांची गरज अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. तिकडे अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील 3 नव्या पालिकांबाबत घोषणा केली आहे खरी, पण याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका काहीशी वेगळी पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभिन्नता आहे का असा सवाल निर्माण होतोय. 3 महानगरपालिका म्हणजे 2 ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते 3 म्हणतायत. अजून 3 नाही, 2 ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे. आत्ता तरी PMRDA केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल. पुणे जिल्ह्यातील 3 पालिकांबाबत अजित पवारांच्या डोक्यात काहीतरी असेल. अजित पवारांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे शहराचा किंबहुना पिंपरी चिंचवड शहर PMRDAचा सर्व परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील, नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो. कुठेही तुम्ही जगात गेला तर जिथं वेगानं विकास होतो, जिथं वेगानं लोकसंख्या वाढतीये, नागरिकीकरण वाढतं, तिथं ह्या अडचणी येतातच. पण आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजितदादा काहीतरी पाहणीला गेले होते. स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील, पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही. पण त्याच्यावरती मला असं वाटतं सगळेजण बसतील आणि चर्चा करतील. बातमी आहे अजित पवार यांच्या एका वक्तव्याची. जो तो उठतो आणि मलाच उपदेश करतो, कुठून पुण्याचे पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय असं अजित पवार म्हणाले. दादांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्येही एकच हशा पिकलाय. मात्र हे वक्तव्य करताना दादांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुर्गा देवीची कोण झाडं तोडणार आहे? आणि शहरामध्ये MIDC क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे. सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झाला असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली आहे. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील. दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं येत्या 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे मनसे आणि शिवसेनेची बैठक सुरू असतानाच ठाकरेंच्या 2 पदाधिकाऱ्यांचा जोरदार वाद पेटला. जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांचा बैठकीमध्येच वाद झाला. मनसेशी मैत्रीच्या चर्चा करताना शिवसेनेचे 2 पदाधिकारी सर्वांसमोर आपापसातच भिडलेत. या वादानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये शरद पवारांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मात्र हे कार्यकर्ते आपल्या स्वागतासाठी आले नसल्याचं कळताच नितीन गडकरींनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनुष्वर पेठे यांचा पुष्पगुच्छ नाकारला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर चीफ मिनिस्टर आहेत, ते चीप वागत आहेत. फडणवीसांनी काल केलेल्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळांची टीका. हा चीफनेस आपल्याला सोबत नाही. राहुल गांधी जे आहेत हे निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आक्षेप आणि काही तथ्य समोर आणतात, तेव्हा त्यांची वकिली करण्याकरता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे समोर येतात, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे समोर येतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाक खुपसायची काय गरज आहे? राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली हे मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं आहे, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलंय. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याला निवडणूक आयोगानं उत्तर देणं आवश्यक असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. यावेळी बाळासाहेब थोरातांनी भाजप पक्ष अस्वस्थ झाल्याची टीकाही व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेसंदर्भात काल राज्य सरकार, नांदणी मठ आणि वंताराच्या वकिलांमध्ये बैठक झाली. त्यामुळे आता नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या परतीची आशा आता सर्वत्र निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणावं या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ या बंद पाळण्यात आलेला आहे. शेडबाळ या गावकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत तहसीलदारांकडे मागणीचं निवेदन सादर केलं. तसंच यावेळी माधुरी हत्तीणीला परत आणावं अशा घोषणा देखील करण्यात आल्या. या मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण यांच्यासह सुमारे 5,000 विद्यार्थी तसंच बांधव सहभागी झाले होते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंडल यात्रा सुरू करण्यात येते. मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं होतं, तेव्हा मंडल कमिशनला समर्थन करणाऱ्या नेत्यांपैकी एक शरद पवार होते असा दावा आता शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं ओबीसींसाठी केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही मंडल यात्रा नागपूरमधून सुरू होऊन राज्याच्या विविध भागांमध्ये जाणार आहे. शरद पवार हे या मंडल यात्रेला नागपुरातील आशीर्वाद लॉन इथं हिरवा झेंडा दाखवणार असून त्यापूर्वी पक्षाचा ओबीसी मेळावा हा होणार आहे. माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेत. रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारला वेदनेची राखी बांधणार असा आक्रमक पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय. राज्यभर रक्षाबंधनानिमित्त शेतकऱ्यांच्या प्रती सरकारच्या मनाला जागवण्यासाठी सरकारचे मुखवटे घालून काळी राखी बांधून आंदोलन करणार असा पवित्राच कडूंनी घेतलाय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन हे करण्यात आलंय. रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुंडे भाऊ बहिणीचा स्नेहमिलाप पाहायला मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. रक्षाबंधनाच्या निमित्तानं मंत्री पंकजा मुंडे महादेव जानकर यांना राखी बांधणार आहेत. पंकजा मुंडेंच्या मुंबईतील रामटेक ह्या शासकीय निवासस्थानी दोघेही रक्षाबंधन साजरं करतील. दरम्यान धनंजय मुंडे देखील मुंबईतच आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे देखील पंकजा मुंडेंकडे जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी दोन्ही मुंडे भाऊ बहिणींचा हा स्नेहमिलाप राज्याला पाहायला मिळतो. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक झालाय. हेदवतवडीमधील सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या विधानावरून भास्कर जाधव वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा ब्राह्मण समाजानं भास्कर जाधव यांच्यावर आरोप केलाय. राजकीय प्रवासामध्ये ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची भास्कर जाधव यांना ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्राद्वारे आठवण देखील करून दिली आहे. मात्र गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याचं या विधानामध्ये भास्कर जाधव हे ठाम आहेत.
नारळी पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी वरळीमध्ये कोळीवाड्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात गेलेल्या शिंदेंविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यकर्त्यांची समजूत ही काढण्यात आली. गटातले लोक चोर गट आहे. पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं, मध्ये ते कोण ठाकरे पण एक घेतले. त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे. उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर. स्वतःचं काही कर्तव्य नाही. आत्तापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले. तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल. नंतर आत्ता भाजपची गुलाम बनून जगतात. त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही, काही कर्तव्य नाही आहे, त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद कमी होताना दिसून येत नाहीये. भाजप नेते विजयकुमार गावित यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे संकेत दिलेत, तर शिवसेनेकडून देखील गावितांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी महायुती करून निवडणुका लढवू असे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकाच पक्षाच्या 2 आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आलंय. राहता विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या प्रभावती घोगरे यांची काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना एक सल्ला दिलाय. काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा असा सल्ला थोरातांनी सुजय विखेंना दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हिंगोलीच्या महावितरण कार्यालयामध्ये थाळी बजाव आंदोलन केलं गेलं. हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर आणि आजन कॉलनी या भागांमध्ये वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही, तो वीज पुरवठा व्यवस्थित करावा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं. महावितरणाचे अधीक्षक अभियंता त्यांच्या दालनामध्ये शिवसैनिकांनी घुसत हे आंदोलन केलं. मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शिवसैनिकांनी दिलाय. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्किट बेंच इमारतीच्या कामाची पाहणी केली. 18 ऑगस्टपासून याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे. 17 ऑगस्ट रोजी यासंदर्भात भव्य कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलाय आणि तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी या इमारतीची पाहणी केली आहे.